नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रो, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना. पोलीस भरतीची तयारी करत करत PSIचीही तयारी केली तर कधी कधी पोलीस भरती होण्या अगोदरच PSI व्हायचं आपलं स्वप्न सहज पूर्ण होऊ शकतं. हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रहो, मी 2006 पासून 2013 पर्यंत पोलीस भरती परीक्षेचे प्रशिक्षण घेत होतो आणि या कालखंडामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 1300 विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण झाले. हे करत असतानाच स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये तर काही विद्यार्थ्यांना फिजिकलच्या परीक्षेमध्ये अपयश येत असत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना रनिंगची तयारी करत असताना किंवा उडी टाकत असताना कधी पाय पिचकणे वगैरे अशा घटना घडल्यामुळं मुलामध्ये पुढची तयारी होत नसायची आणि अशा वेळेस नैराश्य यायचं. तेव्हा ते विद्यार्थी सांगायचे की सर, आज फिजिकलची तयारी होती आमची पोलीस भरतीची आणि अशा वेळेस माझा पाय पिचकल्यामुळे मी लेखीची तयारी केली नाही किंवा पुढच्या अटेम्प्टची तयारी केली नाही. मग त्यावेळेस मी त्यांना सांगायचो की आपल्या प्रारब्धामध्ये पोलीस भरती होण्यापेक्षा जर जास्त काय असेल तर आपण ती पुढची तयारी करावी. मग अशा अनेक विद्यार्थी होते की जे माझ्याकडे पोलीस भरतीची तयारी करायला आले होते परंतु ते फौजदार झाले. मग याच्यामध्ये मी सगळ्याची नावं सांगत बसत नाही, परंतु माननीय शेखर शेट्टी साहेब असेल, त्याचबरोबर सातव साहेब असतील, त्याचबरोबर गणेश कोरे असेल, अशा अनेक विद्यार्थी होते की ते फौजदार परीक्षा देखील उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ लक्षात ठेवा, आपण नुसतंच पोलीस भरती तयारी करत बसतो आणि अनेक संधी असतात पण आपल्याला कोणतरी बिंबवलेलं असतं एक ती एकच कर. पण सध्या जर विचार केला, लक्षात ठेवा, काही करून गव्हर्नमेंटचा जॉब खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. मग आपण पोलीस भरतीची तयारी करत असताना आपल्याला माहिती आहे की वेगळं काही असं PSIसाठी करावं लागत नाही. तरी पण फक्त काय करावं लागतं, वेगळं फॉर्म वेगळा भरावा लागतो. बाकीची तयारी कशी करायची पुढे मी सांगतोय. पण माझा सांगण्याचा हेतू असा आहे, तुम्ही पोलीस भरतीची तयारी 100% करा, पण हे करत असताना नैराश्य येऊ देऊ नका किंवा पोलीस भरतीची तयारी करतो म्हणून त्यातच 6-6, 7-7, 8-8 वर्ष काढू नका. कधी कधी आपल्याला लक्षात ठेवा, सुरुवातीला आलेलं अपयश हे यशापेक्षाही श्रेष्ठ ठरत असतंय. आणि असे अनेक विद्यार्थी माझ्याकडे असे होते जे पोलीस भरती व्हायला आले होते आणि त्या आयुष्यामध्ये PSI फौजदार होऊन निघून गेलेले आहेत. म्हणजेच काय, त्यांच्या नशिबामध्ये पोलीसही होतं, फौजदारी होतं, तर काही विद्यार्थ्यांच्या नशिबामध्ये पोलीस नव्हतं परंतु फौजदार होतं. मग अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी घडलेली आहेत. त्याच अनुषंगानं तुम्हालाही माझा सांगण्याचा हेतू आहे, पोलीस भरतीची तयारी अवश्य करा, कारण तुम्हाला 12वी पास झाल्यानंतर चुटकीसरशी मिळणारा हा जॉब आहे. परंतु काही पदवीचं शिक्षण झालेले विद्यार्थी सुद्धा पोलीस भरती करत बसतात, त्यात 2-2, 4-4, 5-5 वर्षे काढत बसतात. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात ठेवा की याच तयारीवर जर बाकीचे काही एक्झाम देता येत असल्या तर त्याही देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, जेणेकरून ते तुम्हाला मी विविध 4-5 घटकाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी सांगणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं येतं म्हणजे कष्ट. लक्षात ठेवा, आपल्या स्पर्धा परीक्षेला किंवा पोलीस भरतीला तुम्ही नाही म्हटलं तरी सकाळी 2 ते 2.5 तास फिजिकलची तयारी करता, त्याचबरोबर संध्याकाळी 2 ते 2.5 तास फिजिकलची तयारी करत असता, नाही म्हटलं तरी 5 तास झाले. त्याचबरोबर दिवसभरामध्ये 5 ते 6 तास तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करत असता, म्हणजे 6 आणि 5 11 तास झाले. जर हे 11 तास तुम्ही फौजदार परीक्षेची तयारी केली तर लक्षात ठेवा, तुमची 4 महिन्यामध्ये पूर्व परीक्षेची तयारी होते आणि मुख्य परीक्षेची तयारी होते. फक्त ज्या पद्धतीनं आपण तन मन अर्पण करून पोलीस भरतीची तयारी करतो, कारण खूप अतिशय हार्ड लेवलला तुम्ही तयारी करत असतं मला माहिती आहे, परंतु तशीच तयारी जर इकडं फौजदारची परीक्षेची तयारी केली तर तिथंही तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने यश मिळू शकतं. याचा मी अनेक वेळेस अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं तुम्ही तितक्याच कष्टामध्ये फौजदार परीक्षासुद्धा उत्तीर्ण होऊ शकता. त्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा येतो म्हणजे जाहिरात. आता लक्षात ठेवा, पोलीस भरतीची जाहिरात असं फिक्स नाही, कधीही निघू शकते. कधी 2 वर्षांनी निघते, कधी 3 वर्षांनी निघते, कधी वर्षभरात निघते, कधी कधी सातत्यानं 1, 2, 3 असे दरवर्षी निघत असते. परंतु तारीख अशी फिक्स नाही. पण आपण पाहतोय कंबाईन ग्रुप बीच्या माध्यमातून फौजदार परीक्षेचं पद भरलं जातं. लॉकडाऊन असू द्या, 0 आवर असू द्या किंवा अजून कुठलाही घटक असू द्या, त्या कालखंडामध्ये सुद्धा ह्या ग्रुप बीच्या जाहिराती निघालेल्या आहेत आणि अगदी 700, 800, 1200 पदं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या फौजदार पदाची निघतात. त्यावेळेस जाहिरात दरवर्षी फिक्स असते. मग आपणाला गृहीत धरा, पुढच्या वर्षी जाहिरात कधी आहे हे यावर्षी सुद्धा माहिती असू शकते. त्यामुळं पुढच्या वर्षीच्या जाहिरातीसाठी जर यावर्षीपासून सूत्रबद्ध पद्धतीनं तयारी केली तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं. हा आमचा अनुभव आहे. त्यानंतर महत्त्वाचं लक्षात ठेवा, वेतन आणि दर्जा. आता जर माझ्याकडे जे विद्यार्थी पोलीस व्हायला आले होते त्यावेळी जर ते पोलीस भरती झाली असते, जे विद्यार्थी
लेखी परीक्षेमध्ये किंवा फिजिकल परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले आणि त्यांनी फौजदारची तयारी केली, तर ते विद्यार्थी जर त्यावेळेस पोलीस झाले असते तर आता फार फार तर हेड कॉन्स्टेबल वगैरे दिसले असते. परंतु ते त्यावेळेस फौजदार झाले. ते विद्यार्थी आज API दिसत आहे, PI दिसत आहेत. याचा अर्थ काय लक्षात ठेवा की जर आपणाला पोलीस भरती झालो असतो तर आज हेड कॉन्स्टेबल दिसला असतो, परंतु आज API PI हे विद्यार्थी दिसत आहेत. म्हणून दर्जा आणि वेतनाचा जर विचार केला तर नक्कीच आपणाला तेवढ्याच कष्टामध्ये पुढच्या दर्जाचं आणि वेतनाचं पद मिळू शकतंय. म्हणून तुम्ही सुद्धा तयारी करत असताना जर पोलीस भरतीला वगैरे नापास झालं तर नैराश्य न देता पुढच्या परीक्षेची जशी पोलीस भरतीची तयारी करत होता तशीच जर बाय हार्टली जर तुम्ही PSIची तयारी केली तर तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकतंय. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे अभ्यासक्रम. आता लक्षात ठेवा पोलीस भरतीला जो अभ्यासक्रम आहे, काय अभ्यासक्रम आहे तर सामान्य अध्ययन आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, चालू घडामोडी. मग ह्या जर सगळ्या घटकाचा विचार केला असता फौजदारच्या परीक्षेला सुद्धा जर आपण पाहतोय ग्रुप बीला पहिला जो पेपर आहे तो सामान्य अध्ययनावर म्हणजे 80 प्रश्न असतात व गणित व बुद्धिमत्तेवर लक्षात ठेवा 20 प्रश्न असतात. म्हणजे सामान्य अध्ययन गणित बुद्धिमत्ता आणि विशेष म्हणजे ह्या परीक्षा पास व्हायला पूर्व परीक्षेला जास्तीत जास्त 50+ मार्क लागतात. म्हणजे इथं तुम्हाला पोलीस भरतीसारखे 88, 89, 92 तर असे मार्क लागत नाहीत. वास्तविक आता पेपरची लेवल हार्ड असते त्यामुळे मेरिट जास्त लागतंय. परंतु पेपर काय हार्ड केवळ आपल्या एकट्यालाच नाही, सगळ्यालाच हार्ड पेपर येणार आहे. त्यामुळं पेपर हार्ड जरी असला तरी त्याचं मेरिट कमी लागलेलं असतंय. त्यामुळं अभ्यासक्रम दोन्हीकडे सारखा आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेला तुम्हाला माहिती आहे की साधारणपणे काय असतंय, इंग्रजी व्याकरण आहे, मराठी व्याकरण आहे. ऑलरेडी मराठी व्याकरणाची तयारी या ठिकाणी होत असते अभ्यासक्रमामध्ये, गणित बुद्धिमत्तेची तयारी होत असते, सामान्य तयारी होते. इन राहते मुख्य परीक्षेला काय इंग्रजी व्याकरण. मग त्यावेळेस आपण एखादा ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास इंग्रजी व्याकरणास लावला तरी पण तुमची या ठिकाणी पोलीस भरतीच्याच अभ्यासक्रमामध्ये ह्याची खूप चांगली तयारी होऊ शकते. त्यामुळं इथून पुढं माझी अशा विद्यार्थ्यांना विनंती आहे, पोलीस भरतीची तयारी करा, कारण का चुटकीसरशी मिळणारा जॉब आहे. पण हे करत असताना जर चुकून आपण त्याच्या लेखी परीक्षेमध्ये असो, शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये असो अपयश आलं तर नाराज होऊ नका. कारण अनेक विद्यार्थी तुम्ही बघा आणखी पाठीमागच्या ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचं DED व्हायचं स्वप्न होतं ते विद्यार्थी DEDला लागले नाहीत, म्हणून त्यांनी BA केलं, MA केलं, सेटनीट झाले, प्राध्यापक झाले आणि आज ते मोठ्या अतिशय महनीय कॉलेजला प्राध्यापक होऊन 2.5 लाख रुपयाच्या दरम्यान पगार घेत आहेत. त्याच वेळी जे विद्यार्थी DED झाले होते ते शिक्षक होऊन आज 50 ते 60 हजारच्या दरम्यान पगार घेत आहे. म्हणजे त्यावेळी जर ते शिक्षक झाले असते तर 50 ते 60 हजार घेतलेले दिसले असते, पण प्राध्यापक झाल्यामुळे ते आज त्या शिक्षकापेक्षा, प्राथमिक शिक्षकापेक्षा ते 1.5 ते 2 पट जास्त पगार घेण्याचा प्रयत्न होत आहे. तसंच इथं सुद्धा आहे. आपण टार्गेट लहान ठेवतो, परंतु आपल्या प्रारूपामध्ये कधी कधी आहे त्यापेक्षा जास्त असतं असं गृहीत धरायचं आणि तयारी करायची, जेणेकरून आपल्याला असं वाटलं पाहिजे मी पोलीस भरती झालो नाही ते बरं झालं, कारण पोलीस भरती जर झाला असतो तर मी आज हेड कॉन्स्टेबल दिसला असतो. पण PSI झाल्यामुळं आज मी API दिसत आहे, PI दिसत आहे. त्यामुळं तो एक आदर्श तुमचा जगासमोर झाला पाहिजे की जेणेकरून आपण 0 टार्गेट ठेवलं होतं किंवा आपलं टार्गेट हे साधं कुठलं तरी होतं, परंतु आपण त्या परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळं किंवा अजून कोणत्या तरी घटकामुळं आपल्याला पुढची परीक्षा द्यावी लागली आणि त्या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण उत्तीर्ण झालेलो होतो. असा आदर्श आपण समोर ठेवू शकतो. त्यामुळं अशा विद्यार्थ्याला माझी विनंती आहे की तुम्हाला जर समजा एखाद्या परीक्षेमध्ये अपयश आलं तर त्याच्या पुढची परीक्षा द्यायचा प्रयत्न करा. कारण का तर काही वेळेस विद्यार्थी लक्षात ठेवा, मागच्या वेळेस तलाट्याची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, पण तेच विद्यार्थी राज्यसेवा देऊन आज डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत. याचा अर्थ काय, समजा ते तलाठी झाले असते तर आज तलाठी झालेले दिसले असते, पण त्यांच्या नशिबामध्ये हा लाल दिव्याची गाडी होती. म्हणजेच डेप्युटी कलेक्टरचं त्यांचं पद हे त्यांच्या नशिबात होतं. त्यांनी प्रयत्न केले, म्हणून कधी कधी सुरुवातीला आलेलं अपयश हे यशापेक्षाही श्रेष्ठ ठरतं. म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा